महत्वाची बातमी पुण्यात आहे। बंडू आंदेकर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झालेला आहे अशी माहिती मिळते। बंडू आंदेकर याला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणलं गेलेलं आहे। कोर्टाने परवानगी दिल्यानंतर उमेदवारीच्या हे अर्ज भरण्यासाठी तो दाखल झाल्याचं कळतंय। पोलीस बंदोबस्तामध्ये बंडू आंदेकर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झालेला आहे। तर आंदेकर कुटुंबियांमधील अनेकांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत। कोर्टाने त्यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची परवानगी दिल्यानंतर आज बंडू आंदेकर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झाला। असं असताना मात्र दुसरीकडे आयुष कोमकरच्या आईने या सगळ्याला विरोध दर्शवलेला होता। आंदेकर कुटुंबियांमधील कुणालाही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणि या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये उतरण्यासाठी परवानगी दिली जाऊ नये अशी विनंती करण्यात आलेली होती, मागणी करण्यात आलेली होती। मात्र न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने परवानगी दिल्यानंतर बंडू आंदेकर पोलीस बंदोबस्तामध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झालाय। अधिकची माहिती जाणून घेऊयात। अविनाश पवार आपल्या सोबत आहेत। अविनाश, काय अपडेट आहे? आता आपण पाहिलं की ज्या पद्धतीने याच्या अगोदर इथे लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या दोघींना पोलीस बंदोबस्तात भवानी पेठेतल्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज भरण्याकरिता दाखल केलं। त्याच्यानंतर आता बंडू आंदेकर याला देखील पोलीस बंदोबस्तात इथे भवानी पेठेतील क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्याकरिता पोलीस बंदोबस्तात आणण्यात आलेला आहे। आणि एकूणच यावेळी बंडू आंदेकर जेव्हा इथून उतरून कार्यालयाच्या दिशेने जात होता त्यावेळेस त्याने घोषणा दिल्या। बंडू आंदेकर यांना मत म्हणजे चांगल्या गोष्टीला मत अशा पद्धतीने घोषणा देत त्याने आतमध्ये प्रवेश केलेला आहे। पोलिसांनी त्याला ताबडतोब आतमध्ये कार्यालयात नेऊन आता ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर त्यांना पुन्हा तुरुंगात नेण्याची पोलीस बंदोबस्तात त्याची घाई असल्याचं सगळं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र आता तरी संपूर्ण पोलीस छावणीचं स्वरूप हे भवानी पेठेतील क्षेत्रीय कार्यालयाला आल्याचं दिसत आहे। अविनाश, आंदेकर कुटुंबियांमधील किती जणांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे? किती जण निवडणूक लढवत आहेत? आता आंदेकर कुटुंबियातील लक्ष्मी आंदेकर हिने फॉर्म भरलेला आहे। सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकर म्हणजे लक्ष्मी वनराज आंदेकर जे बंडू आंदेकरांचे बंधू आहे, त्यांची ही पत्नी आहे। आणि त्याच्यानंतर सोनाली आंदेकर ही त्यांची भावजय आहे। आणि आता बंडू आंदेकर यांनी देखील फॉर्म भरलेला आहे। बंडू आंदेकर यांनी प्रभाग क्रमांक 22 मधून फॉर्म भरणार आहेत आणि प्रभाग क्रमांक 23 मधून लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या दोघी फॉर्म भरणार आहेत। आतापर्यंत 3 जणांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।